शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू स्वागत आहे. मित्रांनो आज 29 जुलै 2024 रोजी आपण भाजीपाला मार्केटमध्ये आज आपल्याबरोबर एक शेतकरी आहे. त्यांचा एकदम फायटर असा गावठी दाणा ते घेऊन आले होते. हे बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण वक्कल त्यांचं, कारण 2 वक्कल आहेत, अजून एक वक्कल खाली करायचं काम चालू आहे. हे बघा. तर मित्रांनो असे आपण दाणा आहे आणि त्यांचा बाजारभाव हा एक 1960 रुपये एका वकलाला झाला आहे आणि दुसऱ्या वकलाला 1880 असा बाजारभाव झालेला आहे. ते शेतकरी आपल्याबरोबर त्यांच्याकडून समजून घेऊया आपण कशा पद्धतीने धाना पिकवला, कारण आज सर्व धाना मार्केट डाऊन आहे तरी पण शेतकऱ्यांचा बाजारभाव, कारण एकदम फायटर धाना ते घेऊन आलेत. लसलशीत हिरवा आणि गावठी धाना त्यांच्या बाजारभाव चांगला मिळाला आहे. तर त्यांच्याशी चर्चा करूया कशा पद्धतीने पिकवला. तर आपलं नाव सांगा. माझं नाव निमसेविका शिवाजी. हां, मी राहणार खारेकर्जुने. हां. खारेकर्जुले कुठं आलं ते सांगा. तालुका जिल्हा अहिल्यानगर. हां, इथे तिकडून आले तुम्ही कुठं, म्हणजे नगरच्या जवळ आले? नगर नगरवरून हे शेतकरी आलेत. नगरपासून हां 18 किलोमीटर अंतरावर खारेकर्जुने गाव आहे. हां. तिथं त्यांनी अशा पद्धतीने त्यांना पिकवलाय. एवढ्या लांबून ते आज 2200 जोडा घेऊन आलेत ना. हो तर मला सांगा अजून काय शेतात शिल्लक आहे का? हो शिल्लक गेला. तर मी तर जवळजवळ 4.5-5 हजार रुपये शिल्लक आहे. 4,500 ते 5,000 शिल्लक आहे. मार्केटला बाजार 1 रुपया 2 रुपये झाले आणि यांच्या धान्याला हा 2,000 रुपयाच्या आसपास बाजारभाव गेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे त्यांच्याकडून समजून घेऊया कशा पद्धतीने पिकवलं. मला असं सांगा तुम्ही किती किलो धान्य टाकला होता? 40 किलो टाकला होता. किती एकर टाकला होता? 2 एकर. 2 एकरामध्ये टाकला. आज तुम्ही किती घेऊन आलेत? 2200 जोडे घेऊन आले. हे बघा ते 2200 जोडा ते आज घेऊन आलेत आणि आज त्यांच्या बाजारभावाला 2,000 म्हणजे 20 रुपये जोडी साधारण झालेली आहे. तर मला आता सांगा तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं होतं? पाण्याचं नियोजन म्हणजे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे आमचं. म्हणजे पाऊस हा की झालता का? बाग आहे, एक महिना पाऊस झाला त्याच्यानंतर जे आपले पाळे येतात तेवढ्याच्या जेवढ पाणी रेन पाईप किंवा पाटपाणी काय दिलं नाही का? हे बघा मित्रांनो त्यांचा गावठी दाणा आहे, निसर्गावरच पूर्ण पावसावरच, फवारणी नाही काय नाही, म्हणजे ओरिजिनल नैसर्गिक शेती झाली. नैसर्गिक शेतीचा सेंद्रिय खतापासून पिकवलेला माल आहे. कुठले रासायनिक खत नाही वापरला, कुठला नाही फवारा नाही काय नाही काय नाही. बघा त्याच्यामुळे बाजारभाव पण क्वालिटी पण तशीच आहे. म्हणजे निसर्गाच्या जर पावसावर जे आली तर ओरिजिनल अशी भाजी दाणा हा पिकवला जातो. त्याच्यामुळे त्यांना बाजारभाव चांगला मिळाले आहेत. तर मला आता सांगा त्याच्यानंतर तुम्ही फवारणी किंवा खताचं नियोजन कसं केलं होतं? फवारणी फक्त शेणखत टाकलं होतं, बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही टाकलं. शेणखत म्हणजे तुम्ही अगोदर बी टाकायच्या अगोदर केलं? बी टाकायच्या अगोदर शेणखत टाकलं. मग बी कुठल्या म्हणजे जातीचं? आंध्रा गावरान. आंध्रा गावरान म्हणून आहे ते बी त्यांनी टाकलं होतं. तर 40 किलो टाकलं 2 एकरामध्ये. आज ते 2200 घेऊन आलं. अजून किती शिल्लक असेल शेतामध्ये? 4.5 ते 5 हजार जोडे शिल्लक आहे. 4.5 ते 5. हो. तर बघा 4.5 ते 5,000 जोडा शिल्लक आहे. ते आता उद्या किंवा परवा ते येऊन येतील. त्यांना असाच बाजार मिळो. हा उद्या परत घेऊन येणार ते. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने शेतकरी होते, त्यांनी याच्या पिकवली, तुम्हाला बाजारभाव पण दाखवला.